हॅलो, गुड इव्हनिंग टू ऑल. आजची माझी सकाळ अशी होईल असा मी विचारही केला नव्हता आणि मी असं का बरं म्हणते हे तुम्हाला पुढे समजेलच. त्याआधी माझं डेली रुटीन शेअर करते. आजचा माझा दिवस काही खास नव्हता. रोजसारखं डेली रुटीन होतं. आजची माझी सकाळ रोजपेक्षा जरा लवकरच झाली होती. त्याचं कारण म्हणजे सकाळी पाखीला 5च्या सुमारास ताप आलेला होता आणि तिनेच मला उठवलं. असं म्हटलं की आजची माझी सकाळ काही खास नव्हती. सकाळी उठल्याबरोबर तिला ताप आलेला होता आणि मुलांना बरं नसलं की आईचं मन कशातच लागत नाही. तिला औषध देऊन झोपवलं. त्यानंतर मी झाडू मारून घेतला आणि बाहेर झाडांना पाणी टाकलं. बाहेरचंही पोर्च झाडून घेतला. त्यानंतर सर्व घराला पोछा लावून घेतला. उघडल्याबरोबर झाडात अशी छान फुलझाडे दिसली की मन प्रसन्न होऊन जातं. मी फर्स्ट टाईमच लौकीचे पराठे ट्राय करणार होती आणि मी पण तुमच्यासारखी साधी सिंपल नवीन गृहिणी आहे. मला काही स्वयंपाकातलं खूप काही कळत नाही. यूट्यूबवरच बघून मी रेसिपी ट्राय करत असते. लहान मुलांच्या आईंनी तर नवनवीन रेसिपी ट्राय केल्याच पाहिजे जेणेकरून मुलांना खायची आवड लागेल आणि बाकीसाठी म्हणूनच मी लौकीचे पराठे आज ट्राय करणार होते. नेमका आजच तिला ताप आलेला होता. ती थोडी का होईना काहीतरी खाईलच म्हणूनच मग मी लौकीचे पराठे करायला घेतले. साठी मी लौकीला स्वच्छ धुवून तिचं साल काढून घेतलं. नंतर तिला किसून घेतलं आणि त्यात पाणी खूप असते म्हणून ते पाणी काढून टाकलं आणि त्या लगद्यामध्ये बेसिक मसाले, मिरची, तिखट, मीठ, हळद, ओवा आणि तीळ असं साहित्य आणि कणिक टाकून त्याला एक छान गोळा करून घेतला. त्याचे पराठे लाटून घेतले आणि त्यानंतर किचन स्वच्छ करून ठेवलं. ताप असला तरी तिला मला सोबत शाळेत न्यावंच लागणार होतं कारण घरी कुणी नव्हतं त्यामुळे ती कुणाजवळ राहणार हा विचार होता. म्हणून तिला शाळेत घेऊन गेली आणि आल्याबरोबर तिला पुन्हा ताप चढला आणि शाळेमध्ये मोबाईल काही अलाउड नाही त्यामुळे मी तिथलं काही शूट करू शकत नाही. शाळेतनं आल्यावरचा हा व्हिडिओ आहे. बाकीला थोडंसं खाऊ घालून औषध देऊन तिला झोपवलं. त्यानंतर मी माझे बाकीचे कामं आटपवले जे सकाळी राहून जातात. कपडे भिजत टाकले. भाजीचं जे घेतलं होतं ते फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवलं. किचनजवळ जी भांडी जमा होते त्याला बाजूला करून त्याला स्वच्छ धुवून ठेवली. आपले मुलं कितीही मोठे होऊ द्या किंवा लहान असू द्या त्यांना बरं नसलं की कोणत्याच आईचा जीव लागत नाही. माझी मुलगी सतत माझ्या मागे पुढे फिरत असते आणि ती झोपून होती म्हटल्यावर माझंही कशातच मन लागत नव्हतं व घर अगदी शांत शांत वाटत होतं. सर्व कामं आवरल्यावर पुन्हा एकदा झाडू लावून घेतला. नंतर पाखीकडे जाऊन बघितलं तर तिला पुन्हा ताप चढलेला होता आणि म्हणूनच मग मी थंड्या पाण्याची पट्टी करून तिच्या डोक्यावर ठेवत होती. एवढंच. भेटू पुन्हा उद्या. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब